हॅलो गाईज. तर आज खूप दिवसांनी मम्मीला पाणीपुरी खायची अशी क्रेविंग झालेली आहे आणि मम्मीने मलासुद्धा विचारले, ऑफर केले की तू पाणीपुरी खाणार आहे का. आणि तुम्हीच सांगा पाणीपुरीला आपण कसं काय नाही म्हणू शकतो. आणि तर मम्मी पण म्हटलं चल हा मला पण पाणीपुरी खायची आहे. तर मम्मी म्हणली कर पटापट तयारी. आणि मम्मीची तयारी अजून चालू आहे. एकदम मम्मीची तयारी झाली की मी आणि मम्मी जाणार आहोत पाणीपुरी खायला मार्केटमध्ये. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. तर आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि तिकडे बघतोय आता इलेक्शन वेळ आल्यामुळे तिकडे जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री येणार होते. त्यामुळे पूर्ण मार्केट जाम होतं आणि मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉल लागले नव्हते. त्या गोष्टीसाठी आम्ही गेलो होतो ती गोष्ट आम्हाला तिथे भेटलीच नाही. तर मम्मीला मी म्हटलं आता आपल्याला काही स्टॉलवरची पाणीपुरी खायला मिळणार नाही आहे, त्यामुळे जर तुला अजून कोणती शॉपिंग करायची असेल शॉपमधून तर तू करून घे. त्यासाठी मग आम्ही ही सभा बघून झाल्यानंतर गेलो शॉपमध्ये. तर नंतर आम्ही गेलो आरोग्य दूध डेअरीमध्ये. तिकडून आरोग्य दूध घेतलं कारण हे दूध घरामध्ये सर्वांना खूप आवडतं ॲज कम्पेअर टू बाकीच्या दुधांमध्ये. त्यानंतर आम्ही गेलो गणेश भेलपुरी सेंटरमध्ये. इकडे खूप साऱ्या व्हरायटीज लावल्या होत्या, पाणीपुरी, दहीपुरी, रगडापुरी. बट आम्हाला तर खायची होती पाणीपुरी. मम्मीने पाणीपुरी ऑर्डर केली आणि आम्ही दोघी पाणीपुरी खायला लागलो. एकदम अशी मस्त होती. बट जी मज्जा स्टॉलवरती असते ती मज्जा काही आम्हाला शॉपमध्ये आली नाही. पाणीपुरी आणि शेवपुरी खाऊन घरी. मार्केटमध्ये काही स्टॉल लागले नव्हते, फिरण्यासारखं काही नव्हतं. मम्मीला म्हटलं चला आता जाऊया घरी, कारण घरी जाऊन पण जेवण वगैरे बनवायचं आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.